कुठं राहिला होता? येताना थोडं काम लागलं म्हणून उशीर झाला. काम लागले बसला असशील कुठं तरी. सुन्या मापात. अरे गाडी फिरवत म्हणलं मी. हे बघ मला सुनीलराव म्हणायचं. सुनीलराव काय ठीक आहे. आशाने कृष्णाच्या हातनं पार्सल बनवलेला पाठवलाय. डबा का पाठवला तिने? ती स्वतः का नाही आली प्रसाद बनवायला? तिला लय आज मंडईमध्ये काम होतं. टेम्पो यायचा होता ना मालाचा म्हणून नाही आली. तू काय बी कारण सांगितलं तरी आम्हाला पटायला पाहिजे ना. आम्हाला चांगलं माहिती ती का नाही आली ते. ज्या घरात एखाद्याच्या स्वाभिमानाला ठेस लागली जाते तिथं कोण कशाला येईल? 5 पोलिसनी मानानं जेवायला बोलवायचा घाट घातलाय तुम्ही. एवढ्या सगळ्यांचं जेवण बनवणं जमणार आहे का तुम्हाला? या घरात दुसरं कोण येणार आहे तुला मदत करायला? बाकीच्यांना फक्त सण विरवाया पाहिजे. लगा लगान मला बघा. सोपान जा बरं घेऊन ये त्यासनी. तू कसं पाहिजे? स्वाभिमानी माणसं आहेत ती. आपल्याकडनं अपमान झालाय, मान आपणच द्यायला पाहिजे. आणि तुम्ही त्याला जावं म्हणता? तुमच्यात तुम्ही जायचं आणि त्यासनी घेऊन यायचं. जाताय ना व का इथंच बघत उभं राहणार? वय वय जाते. थांबा. तुम्ही एकट्या जा. धनी बरोबर नाही. आपल्याला माणसं जोडायची आहेत, तोडायची नाही. काय तर म्हणून माणसं जोडायची आहे ती, तोडायची नाही ती. ह्या मामी भाचीचा ह्या घरातला मानपान तोडला का नाही तर नावाची गुली नाही मी. मम्मी तुझ्या एवढा त्यांचा अपमान करायला जातीस नव, उलटा त्यांचा मान वाढतोय. गेम उलटते बरं का. अरे आता कामासाठी त्या दोघींची आपल्याला गरज आहे म्हणून समजा ऐकून घ्यायला लागतंय. नाही कवाच इंगा दावला असता मी. आता तू कवा दावणार इंगा? त्यांनी पाक घर काबीज केल्या. ते कृष्णा कारखान्यातल्या माझ्या कामातले लुडबुड करता. दमाधेराने घेऊन जमणार नाही आपल्याला. कारण अशीच अजून कृष्णा काही दिवस कारखान्यात राहिली ना तर ती माझी समजा घोटाळा बाहेर काढेल आणि मला धंद्याला लावल. भाऊसाहेब तर मला कारखान्यात बाहेर काढतीलच, पण इथं आपल्या दोघांनी ही घरातनं हाकलून देतील. मम्मी तू असा काहीतरी डाव कर की नाही. यांची मान अपमानाची सगळी नाटकं बंद होतील. जागे विषय कोण. वहिनी साहेब, मामे मामे, वहिनी साहेब तुम्ही या की. या या बसा 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 ना. वहिनी साहेब आज तुम्ही इकडं कशा? आज अचानक गरीबाकडे कसं येणं केलं? आता तू बंगल्यावर यायचं नाही म्हणतेस म्हटल्यावर मलाच यायला लागलं की. कृष्णे व्हायचा टाक ग. नग नक मी चहा पाण्याला नाही आले, तुम्हासने घेऊन जाय आले. वहिनी साहेब तुमच्याबद्दल आमच्या मनात काय अवक्षर सुद्धा नाही, पण त्या गुलीताई सारखं सारखं माझ्या कृष्णेचा लय अपमान करतात. वाटेल तसं बोलतात. मला नाही हो सहन होत. माझ्या पुरीला मी लहानपणापासून कसं सांभाळलंय माझं मलाच माहित. तेव्हा तिला असं कोणी बी काय बी बोलेल मी कसं खपवून घेऊ? अगं आशे तू काही तिला आज ओळखतीस का? तिचा स्वभावच आहे तसा. तू कशाला एवढं त्याकडे लक्ष देतेस? आणि तिथं मी आणि भाऊसाहेब आहे ना, राया आणि आत्या किती जीव लावतात. आमच्यासाठी नाही येणार का?
कृष्णे, अगं तू तर किती समजूतदार आहेस. मी आणि त्यांनी कधी परक्यासारखी वागणूक दिली? गणपती बाप्पा आले आणि तुम्ही घरला नाही, हे चांगलं आहे वय? भाऊसाहेबांनी मला तुम्हासनी आणाया पाठवलंय. माझा आणि भाऊसाहेबांचा ऐकणार नव? जाऊयात ना बंगल्यावर? वहिनी साहेब, तुमचा आणि भाऊसाहेबांचा शब्द मोडायचा नाही म्हणून आम्ही येतोय. पण आता पण बिन काही नाही, लवकर लवकर आवरा, बरोबर जाऊया. वय ठीक आहे. आणि हे काय ग, दागिना घेऊन का मिरवताय? अहो ते आम्ही परत द्यायला आलोय. एवढंच नव्ह का? मग चालतंय की, द्या माझ्याकडं, मी देते रंजीला. नाही नाही, ह्यो दागिना आम्ही रंजना वहिनींकडेच देणार आहे. हा ग, आता ती माझीच बन आहे की. का माझ्यावर विश्वास नाही वी तुमचा? अहो नाही नाही, तसं काय बी नाही बघा. बर बर, आता जावा तुम्ही. रंजी कामात आहे जरा, आणि मला बी जरा काम आहे ती. हा, आशे, अगं काय करतेस इकडं? कवा आलीस? ते वाईस काम होतं म्हणून आलेलो. काय ग काम? ती काल नाही का कृष्णाच्या वाटेत चुकून तुमचा दागिना पडलेला, तो परत करायला आलतो. गुली मावशीकडे दिलाय दागिना. विधात्यांना तुम्ही नक्की समजता तरी काय? एकदा दान केलेलं परत घेत नाही हे माहिती नाही? गुले, तू तरी असा कसा घेतलास ग? तुला तरी समजायला हवं. अगं मी बी त्यासनी तीच सांगत होती, पर ऐकते ते वितवा. आणि तसं बी त्यासनी बी स्वाभिमान आहेच की ग. त्यासनी वाटलं असेल असा दान दिलेला दागिना कसा घ्यायचा. ते काही बी असू देत, हुई अजिसनी आणि ह्यासनी मी तो दागिना परत घेतलेला अजिबात आवडणार नाही. तो तुम्हाला ठेवावाच लागल. विधात्यांना कसलीच कमी नाही. असलं 100 दागिने दान करायला विधाते मागे पुढे पाहणार नाहीत. वय वय, रंजी आमची एकदम बरोबर बोलत्या. आणि तसं बी तुम्हाला सारखं पैशासाठी कुणापुढं बी हात पसरायला लागतं. ती त्याच्यापेक्षा हे दागिना घ्या, म्हणजे कुणापुढं हात तरी पसरायचं नाही सा. हा वहिनी, तो दागिना चुकून कृष्णाच्या वाटेत पडलेला म्हणून द्यायला आलतो आम्ही. तुम्ही कशा पैसा वाटून घेताय? ते तसलं काय मला सांगू नकोस. एकदा दिला म्हणजे दिला. गुले, दे तू तिला परत. बर. कृष्णे घे. ए मामे, अगं कशाला डोक्यात राग घालून घेती? तुला माहिती ना त्या गुली मावशी स्वभाव कसा आहे ते. वाटेल तशी बोलत असते ती. अगं पण ती काय बारकी आहे व्हय? हा, मोठ्यांनी कसं राहावं, कसं बोलावं कळाय ना ग तिला. बघावा त्या पानउतारा करत असते ती. नाही तर काय, शहाणी आहे का ती बाई? नको बाई तिच्या नादी लागायला आपण. घरी नाही ते सांगायचं नव्हतं होय. माझा फुकट चालपाट झालाय. काय रे, काय झालं? तुला कारखान्यात जायचं नाही होय, त्यासाठी न्यायला आलोय. ऐक की मुंजा, मामीला घरी सोडशील का? अगं न ग, तू जा की, तुला उशीर होईल कारखान्यात जायला. तू जा. त्याला किती वेळ लागतो, लगेच सोडून देईल तुला. जरा अगं न ग कृष्णे, मला बचत गटाचं काम आहे, ती करते मी जाते की माझी माझी. हा, अशी म्हणतेस होय? बरं मग नीट जा. होय. चल.
नाही हो, अजून कारखाना उघडला नाही वाटतं. आपण लय लवकर आलोय, येळ असेल अजून. जाऊ दे, बरं झालं. मला तुला जरा बोलायचं पण होतं. कशाबद्दल र? गाडीवर येताना जरा तुम्हाला नाराज वाटली. तुझा मूड पण ठीक नाही. काय झालंय नक्की? तुला माहितीये ना ती गुली मावशी कशी बंगल्याचा तोरा मिरवत असते आणि सारखं मामीचा अपमान करते र. मामीचा अपमान केला तर केला आणि ह्यावेळी मला बी बोलली. मग मामी सुट्टी देते हवे. मामी लई बोलली तिला. तू काय बोलली नाही का तिला? बोलली की मी, पण मी जास्त डोसकं घालत बसत नाही. ते शब्दानं शब्द वाढतो ना म्हणून. तुझं असं असतं बघ, दुसऱ्यासाठी महागार घ्यायची ना स्वतःला त्रास करून घ्यायची. त्यात घरी चालत गेली. काय गरज होती हरतालिकेचा उपास धरायची तुला? अरे नाही र, फक्त अशक्तपणा होता. आणि मामा मामीच्या दीर्घायुष्यासाठी मायेपोटी मी हरतालिकेचा उपवास केला बघ. मग मी कुठे गेलो तू? मला सांगायचं नव्हतं. मी लगेच गाडी तुला सोडायला आलो असतो. ती जाऊ दे, आज तुला गाडी शिकवतो. नाही र, मला भीती वाटते. म्हणजे मला कामाला जायला येळ होईल की र? नाही येळ होत, अजून लई टाइम आहे. एक काम करा, तुला गाडी शिकवतो. तेवढ्यात तू गाडी शिकून इथे हेल्मेट. अरे म्हणजे मला भ्या वाटतं र. अगं काय भिऊ नको, मी आहे. चल बस 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 बस. हा हेल्मेट घालून बस. चल बस. दमा आणि जाऊ दे. आणि हळू ऐक, हळूहळू जाऊ दे. रेस थोडी कर आणि हळूहळू जाऊ दे. दमा आणि हा जाऊ दे बरोबर आहे. चल जाऊ दे. ए यार काय चाललंय? एवढी मोठी गाडी दिसणार का? डोळं फुटल्यात. अरे ब्रेक मारलं म्हणून वाचलीस. आणि माकडा, ठीक आहे गाडी शिकवायची जागा आहे कर. आणि तुला मरायची लय हौस आली काय? काल बी तर ट्रक खाली गेली असतीस आणि आज माझीच गाडी घालूय मारायला तुला. वा, परसत लई झाक केलाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सगळं आरती दिलीस. चला विसर्जनाची तयारी करा. पावसाचं वातावरण वाटतंय. कृष्णा, प्रसादाचं ताट घेऊन ये. कृष्णा, अगं किती वेळ लावतीस प्रसाद आणायला? अगं हे काय केलेस? विसर्जनाची मिरवणूक चालू होईल आता आणि हे असलं कसलं मोदक केलेस? हो का? मला तर वाटतंय काल तू तिचा दागिन्यांवर अपमान केलायस का नाही, म्हणून त्याचा राग काढला असणार आहे तिने. विधा त्यांच्या गणपतीला जायला उशीर झाला म्हणजे विधा त्यांचा अपमान होतोय म्हणून हे प्रसादाचा समजा इदूस करून ठेवलाय. अगं ती दिसत्या तशी नाही, तुम्ही नुसतं तिच्या तोंडावर जाताय. तर ती काय आहे का नाही ती मला चांगलं ठाव आहे बघ. कृष्णा, तुला मी लई साधी समजत होते ग. लई वंगाळ निघालीस तू. अगं तुला हे करायचं नव्हतं तर आधी सांगायचं. उगीच देवाच्या कामात विघ्न कशाला आणायचं? हो नाही आई साहेब, मामी मामांची शपथ घेऊन सांगते, मला असं काय बी करायचं नव्हतं बघा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. रंजे, अगं निघाली की मिरवणूक. आई साहेब, गुली मावशी तुम्ही व्हा पुढे, मी लगेच प्रसाद बनवून आणते. तर आता करशील की लावली जाऊन टिमकी बजाव? नाही हो गुली मावशी, मी लगेच बनवून आणते. अगं आता एवढ्या कमी वेळात तू काय करशील? आई साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मी लगेच प्रसाद घेऊन येते बघा. चल गुली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. कृष्णा कुठे आहे व? धडाचा इदूस करून ठेवलाय की तुझ्या कृष्णानं. समजा प्रसादाची नासाडी करून ठेवल्या. काय ग कृष्णे, काय झालं? अगं मामी बघ की, मी मगाशी माघारी आली आणि बघते तर काय समदे मोदक तुटलेले. कसे काय काय माहिती. अरे देवा, हे असं कसं झालं? काय माहित बघ. आता त्यावर विचार करायला टाइमच नाही. मी पडदिशी दुसरे बनवते मोदक. अगं पण बाहेर समधी प्रसादासाठी थटल्यात. तू नग काळजी करू, मी सांभाळते इथलं समद.
बरं मी पण मदत करू लागतो. नको नको नको, तुझा आपण दोघे इथं बसलो तर बाहेर आणि त्यांना इशे सापडत. मी इथलं समजा बघते. अगं पण बाय माझी एवढं सगळं कसं करशील? मामे कधीतरी ऐकत जा की ग माझं. जा जा उठ. समधी आरती करत होती आणि समध्यांनी जसं का डोळ्यात झाकलं तशी मी आत गेली आणि समधा प्रसाद कार्यक्रम. विषय संपला. मग मी तुला डेंजर आहे गाड्या. जागे विषय गोल. आज मी डेंजर. त्या मामी भाचीचा कसा पद्धतशीर कार्यक्रम करते बघ. तळवत चाटायला लावल्याशिवाय सोडणार नाही मी त्यासने. मम्मी आता या विषयावर एक डान्स माझा बरोबर. मम्मी एक 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 मम्मी एक एक. मम्मी हिने परत परसाद बनवून आणलाच की ग. नाच पलटताय बरं का अजून. हे बघ मला जे काय करायचं होतं ते मी करून बघितलंय. आता समजू तुला करायचे. मम्मी आता काय करू मी? हे बघ ह्या नाचणाऱ्यांची एवढी गर्दी कर का नाही की तिला येताच नाही आलं पाहिजे. होऊन जाऊन दे जोरात. हॅलो. हॅलो, हा मी कृष्णा बोलते. आपण कोण? पप्पा बोलते. बोल की. राया सर आलेत का? नाही. बरं ऐका की त्यांना तेवढा एक निरोप द्या. आज मला कारखान्यावर यायला नाही जमणार. माझ्या मामीची तब्येत अजिबात बरी नाही बघा. हा चालतंय की. तू मामीची काळजी घे. मी सांभाळतो इकडे सगळं. ठीक आहे बघा. थँक्यू. रायाची वेळ झाली. आपल्या घरातील स्वयंपाक खोलीत आपणच सगळं बनवलेलं चांगलं असतंय. दुसऱ्यावर विश्वास ठेवून काय उपयोग होत नाही हे मला चांगलं कळले. आईन टाईबाला टांग लावतात माणसं. का ग रंजे काय झालं? रंजे तू काय बोलतेस का नाही? मला काय बी कळना झाले. नको ते तुझ्या डोसक्यात येतं आणि हे साधं कळत नाहीये. होय हाय का आता हे असं असतंय बघ तुझं. आता मी काय मुद्दाम करते वे ग? रंजे सांग की काय झालंय? त्या कृष्णेला प्रसाद चांगला करता येतो म्हणून तिला प्रसाद कर म्हंटल आणि तिने प्रसादच आणला नाही. विधात्यांचा गणपती बिनप्रसादाचा केला. तेव्हापासून जीवाला नुसती रुखरुख रागून आहे. याच्यासाठी मी कुणाला स्वयंपाकघरात लुडबुड करू देत नाही. हा म्हणून मी बी तुझ्या कामात कधी लुडबुड करत नाही. पण आता त्या कृष्णेला तुम्ही डोसक्यावर चढवून ठेवल्या त्याला मी तरी काय करणार? म्हणजे रंजे ज्याला त्याला जे ज्या तेज्या लायकीने ठेवावं बघ. नाहीतर कवा डोसक्यावर मिरं वाटून जात्याली ते सांगता येत नाही बघ. आता काय करायचं बाई? भाऊसाहेबांना तिच्या हातचा प्रसाद आवडतो या म्हणून तिला म्हंटल कर.
आणि त्या दिवशी मला एकटीला हे सगळं झेपलं असतं का, म्हणून तिला बोलवलं आणि झालं भलतच. अगं रंजे, भलतच नाही, अपशकून घडलाय, अपशकून. काय? हे बघ आता, आपल्या रायाच्या लग्नात मरणाची इग्न, त्यात यंदाचा गणपती हे असा आपण बिना प्रसादाचा घालवला, हाताने इग्न वाढवून घेतलं, असं तुला नाही वाटत का? अगं बरं झालं आठवण केलीस. ती परवा आपण पोरगी बघितली ना, तिच्या घरच्यासनी फोन लाव आणि सांग आम्ही बोलायला येतोय ते. अगं रंजे, कशाला, कृष्णी बरोबरच लावून देऊया की लग्न. बघायला गेलं तर 4 महिन्याचा प्रश्न. फुले, तुला किती वेळा सांगितलं की आपण असलं काही करायचं नाही. भाऊसाहेबांचा तिच्यावर जीव आहे आणि तिच्या मामीला जर हे कळालं ना की आपण हे मुद्दामून केलंय तर आपला जीव घ्यायला मागं पुढं बघायची नाही ती. असलं काय अंगलट येण्यापेक्षा पोरीच्या घरच्यांना फोन लाव आणि सांग आम्ही दुपारच्याला येतोय. ओके ओके. गुली 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 गुली. त्या पोरीचा नाद रंजिनी सोडावा ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. गुड मॉर्निंग सर. पप्या, अरे 10 वाजल्या तरी त्या मॅडम कस काय नाही आल्या अजून? काय कुणाला कळवलंय का नाही? नाही, मला वाटलं तुला कळवलं असेल. मला बी काय नाही कळवलं. आणि असं कुणाला न सांगता आणि मनाला येईल तेव्हा कस काय सुट्टी घेते रे? काय कारखान्याचे नियम माहित नाहीत का तिला? बघ की तर, मालक असून तू आधी आलाय आणि अजून हिचा पत्त्या सुद्धा नाही. आता तुम्हीच सूट देताय म्हणल्यावर आम्ही तरी काय बोलायचं? निदान तिने तुला तरी सांगायला पाहिजे होतं. सर, या. सर, काल जे डील फायनल झालं ना त्याचं ऍडव्हान्स पेमेंट आलंय. हा चेक दिलाय त्यांनी. डील? कसलं डील? काल मी नव्हतो आणि भाऊसाहेब आणि ऋतिक बी नव्हते. मग हे कोणी केलं? सर, मी काल तुम्हाला फोन केला होता, तुम्ही उचलला नाही म्हणून कृष्णाला फोन करून तिला बोलवून घेतलं. तिनेच या डीलचं बोलणं करून डील फायनल केली बघा. ठीक आहे, मला अपडेट देत राहा. ओके सर. या. कळालं का? अरे तुझ्या डोक्यात कसं येत नाही, ही कृष्णा तुझ्या मागं तुला न विचारता डील करायला लागली. काल त्या कृष्णाला फोन आला होता, तिने तुला का नाही सांगितलं? आपल्या बरोबरच होती ना मिरवणुकीत ती. हे बघ राया, काल तुला न विचारता तिने डील केली आणि आज तिच्या मनात आलं म्हणून तुला न विचारता सुट्टी पण घेतली. असं जर तिला तू काय बोलला नाही तर कारखाना ऐकून मोकळी होईल ती. पोरगी दिसती तशी नव, केसाने गळा कापल, मग भीक मागायची पाळी येईल. मी सांगतो वेळीच सावध हो आणि काय ती तिचा निकाल लाव. ए पप्या, आता तू मला सांगणार काय करायचं आणि काय नाही ते? तुझं काम कर, मी बघतो काय करायचंय. मामे, चल खाऊन घे बरं. उशे दे. अगं एवढ्या लवकर? आता आहे का गोळ्या कुणाला खायच्यात? मला वे. अगं पण कृष्णे, एवढ्या लवकर भूक लागाय ना ग बाई. त्याला का असतं एवढं तवा? एक भाकरी दुधावर कुस करून खायची ना. मामा एकदम बरोबर बोलतोय. एक भाकरी कुस करून का, तोवर मी गोळ्या, औषध आणि मलम दिलेला आणते बरं का.
अगं पण ही एक भाकरी जाईल का ग मला? जाती आपोआप, तू खा फक्त. मामी तशीच खायची. तुझ्यासाठी दुधामध्ये साखर बी घातली बरं का मी. बाळा औषध वाळ्या नाही तर दाखलं मला गेल्यात ना. तो कवाच गेलाय, पण त्याचा काय बी भरोसा नाही मामा, तुला सांगते मी. जाईल तिकडं स्वतःची कामं करत बसेल, त्या पत्र आपण गेलेलं बरं. मी जाऊन आली लगेच. मामीला समजा संपवायला लाव. हो. अहो दाखलं मालक, तुम्ही थांब. बसा. अहो राहू दे. अहो बसा. अहो राहू दे, हे घ्या. औषध कशाला आणायचं? घ्या हो, घ्या. ठेवा. बसा तुम्ही. अहो बसा की. मी बसतो, बसा तुम्ही. बसा. मामी पोट भरून जेवा बर का. आणि फळं आणल्यात ना सगळी खायची. हे बघा, हे गोळ्या पण आणल्यात तुमच्या. आठवणीने वेळेवर घ्या. हा, काळजी घ्या स्वतःची. तुम्ही कशा पाय आणलंय समजा? हा, कृष्ण गेली असते की आणायला? अहो असू द्या हो, तुम्ही आमच्या घरच्यांचा शब्द कधीच पडू देत नाही. आणि कितीतरी वेळा असं झालंय की मग आम्ही आजारी असताना फक्त आमच्या शब्दा खातर कामावर आले आणि आम्ही तुमच्यासाठी एवढं करायला नकोय. आणि डॉक्टर काय म्हणलं माहितीये का? मामींच्या शरीरातलं कॅल्शियम कमी आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चांगलं चुंगलं खा, फळं खा आणि आराम करायचं मस्त. काम काय होत राहतील. आता तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. पण नुसतं बसून करमतय वय तवा, आणि बसून आपलं पोट कसं चालायचं? नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. मामा मी आलो कृष्णासोबत बोलू. या. कृष्णा ए कृष्णा ऐक ना. अगं जाऊ दे किती विषय. अगं कृष्णा ऐक की, मला खरंच माहित नव्हतं मामी आजारी आहेत ते. ए बाळा, आपल्या मालकांसाठी चहा तरी घेऊ ना. बरं थांब, मीच माझ्या हाताने ठेवतो. जगात 1 नंबरचा चहा माझ्या मालकांसाठी. नको काय गरज नाही त्याची. अहो असं कसं नको? माझ्या हातचा चहा 1 नंबर असतो. माझ्या हातचा एकदा चहा प्याला ना, तुम्हाला वाटेल मामाने रोज चहा बनवला पाहिजे. थांबा बनवतो. कृष्णा 4 जणांना चहा बनवा किती पाणी घेऊ? 60 ml का 90 ml? मामा सवय मोडली ना, त्यामुळे गोळ होतो. पण माझी मेमरी लय शार्प आहे बरं का. फास्ट चालते एकदम. साखर किती टाकू? नाही कसं, ज्याचा त्याचा अंदाज वेगळा असतो ना, त्यामुळे विचारलेलं बरं. थोडीच साखर टाका. गोड जास्त आवडत नाही मला. मामा हो बाजूला. कृष्णा मामे आणखी काय पाहिजे का ग तुला? नाही ना ग, बस एवढंच. अगं आणखी काय पाहिजे असेल तर सांग. 2 घास जास्त खा, तुला गोळ्या खायच्यात बरं का. वय कृष्णा अगं ते डीलचं. ए मामा तू डबा खाल्ला का नाही? खाल्ला नसेल तर सांग, पडदिशी जेवायला वाटतं तुला. कृष्णा अगं मान्य आहे मला, माझंच चुकलंय. कारखान्यावर भाऊसाहेबांनी 6 महिन्याचा अहवाल बनवायचं लय महत्वाचं काम दिले आणि तुझ्याशिवाय कुणीच करू शकत नाहीये. मामा तुला एक सांगते बर का, कसं आहे, मी काम केलं ना तरी बी माणसं मला अडकावतात आणि नाही केलं तर म्हणतात तुझ्या वाचून आमचं काय अडतंय. म्हणजे नेमकं समजायचं तरी काय र मी. कृष्णे अगं एवढं आडून धरणं बरं नाही बाय. आता ते म्हणतायत ना का त्यांची चूक झाली म्हणून. मग ए बाळा, अरे काहीतरी महत्वाचं काम असेल, कमीत कमी भाऊसाहेबांसाठी तर नाही म्हणू नको. ठीक आहे, तू म्हणतोस म्हणून जाते. पण रागात कुणाचं नुकसान करायचा माझा स्वभाव नाही. ठीक आहे, मी थांबतो मग बाहेर. नको नको, तुम्ही कशाला थांबताय? तुम्ही व्हा की पुढं, माझी मी येते. आम्हाला चहा तरी घेऊन जा की. मामा उशीर होतोय त्यांना, नंतर पेतील चहा. मामी व्यवस्थित समजा संपायचं आणि औषधं वेळेवर घ्यायची. अजिबात काम करायचं नाही सांगून ठेवते तुला. हा आराम कर. मामा ऐक,
मामीची काळजी घे, कुठं बी जाऊ नको, मी येईल तोपर्यंत. हं? येते मी. राया, ते कालची डील पक्की झाली ते फार चांगलं झालं. लई दिवस झालं त्या पार्टीचा चर्चेचा गुराळच चालू होता. आम्हाला समजलं कृष्णानं त्यांना चांगलं समजवून डील फायनल केलं ते. होय, काल डील पक्की झाली. आई लई हुशार पोरगी आहे बरं. तिच्या कामानं कारखान्याचा नुसता फायदाच होतोय बघ. हा मग कृष्णा हायच हुशार, पण काही जणांच्या डोळ्यात पुसळ टोचल्याने टोचत या. म्हाताऱ्याला महत्वाचं तेवढं ऐकतं बरोबर. आत्या वाईस देऊ का? हा वाईस देऊ का? राया, ते अहवालाचं कुठवर आलं? 2-4 दिवसात देतो अहवाल. उद्या आमच्या टेबलवर पाहिजे. मग काय? होय. आई येऊ मी. संध्याकाळी कारखान्याहून यायला उशीर होईल थोडा. येतो आई. मी डब्बा भरतेच लगेच. हा सर, आज मला कारखान्यात यायला जमणार नाही. मामीची तब्येत लईच खराब आहे बघा. उद्या अहवाल द्यायचा आहे, पण कसा देणार? कृष्णा बी आज कारखान्यात येणार नाही. कारखान्यात कृष्णाच्या तोडीचं बी कोण नाही अहवाल बनवून देणार. काय करावं काय कळा नाही. राया, अरे नाश्ता काय अर्धा केलास? आवडला नाही? अगं आवडला की, पण कारखान्यावर अर्जंट काम आठवलं मला. तिकडे जावं लागल. निघतो मी, नाही तर परत एकदा विश्वास उडेल आणि लय मोठं नुकसान होईल माझं. हे बाय माझे, बरं वाटतं का ग? हा, खरंच का शिंदे मामी? तुम्ही कसं काय? अगं मामीला बघाय आलोय. मामी झोपल्या. लय जाम झाली का आशा? कसं काय एवढं झालं ग? अहो, काल रात्री चमक भरली आणि आज अचानक तापच आला. काय माहिती कसं काय? काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर म्हणलं ताप जर कमी आला नाही तर परत उद्या घेऊन या, आपण रक्त लघवी चेक करू. तुम्ही उभेच राहिले. हा पण दुकान सोडून आलात ना का? कशाला यायचं? नुकसान होतं ना. 2 दिवस झालं तू आली नव्हती मंडईत, तर नुसतं भकास वाटत होतं बघ, म्हणून म्हणलं बघून यावं. आमच्यापैकी कोणी आजारी पडलं तर कळस्तवर भेटाय येतेस. मग आमचा जीव कसा राहील बरं? बरं झालं तिची भाची आहे काळजी घ्यायला, नाहीतर कोणी लक्ष दिलं असतं. होय होय. भाची नाही ती माझी, एकच आहे. अगं मामे, पण ती तर किती दिवस राहील? लगीन करून जाईल तर काय करेल ग आशा? नाही नाही, मी माझ्या मामा मामीला सोडून कुठं बी जाणार नाही. असं नसतं ग पोरी. समद्या पोरीसनी कधी ना कधी जावंच लागतंय बघ. सगळ्या जात असतील, पण मी कृष्ण आहे. मी माझ्या मामा मामीला सोडून कुठं बी जाणार नाही. पप्या, अरे खात काय बसलायस? सगळ्या हिशोबाच्या फायली गोळा कर आणि एका पिशवीत टाक. लवकर. अरे झाले तर काय? इन्कम टॅक्स रेट बीट पडले काय? कुठवर आले ते? काय यंत्रणा हलवाय? सांग लवकर. इन्कम तसलं काय नाही. उद्या भाऊसाहेबांना कसल्याही परिस्थिती अहवाल द्यायचाय, नाही तर आपल्याला वाट लागल. सर 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 अरे तर इन्कम टॅक्सच्या रेट पेक्षा बी डेंजर आहे. अरे पण आपण करून काय करणार? त्या कृष्णाला तरी येऊ दे की. आरती नाही येणार.
तू एक काम कर, पटकन छोटा टेम्पो बोलव, मी सांगतो ती कर. हॅलो राम्या, टेम्पो